समुद्राने एकदा नद्यांना विचारलं, मी एवढा प्रचंड आहे, तुमच्यापेक्षा रुद्र रूप आहे माझं, माझं स्वरूप इतकं मोठं आहे, तरी सुद्धा लोक माझ्याकडे एका वेगळ्या नजरेने किंवा तुमचं जल जे असतं ते ग्रहण केलं जातं आंघोळीसाठी, पावित्र्यासाठी. तुमचंच का स्थान, नदीचंच का मोठं स्थान? त्यावेळेस एका नदीने उत्तर दिलं समुद्राला, तू आमच्यापेक्षा मोठा आहेस, तुझं स्वरूप, तुझं रुद्र रूप, तुझं महत्त्व सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त फरक एवढा आहे, आम्ही ज्या नद्या असतो ना, त्या आम्ही वाहतो आणि तू समुद्र, तू फक्त साठा करत राहतोस. म्हणून तुझं पाणी सुद्धा खारट असतं आणि आमची जी वाहण्याची क्रिया आहे, त्याच्यामुळे आमचं पाणी सुद्धा गोड असतं. आणि म्हणूनच प्रभूंनी इथं एक उदाहरणासह हे जे उदाहरण दिलं समुद्राचं आणि नदीचं, तिथे सांगितलं. म्हणूनच सहयोग, सेवा, दान करणं